नमस्कार अमरावती. केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अनुदानासह लाखो रुपयांचे कर्ज व नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलांची लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सारिका श्रीकांत राऊत हिला अटक करण्यात आली. तक्रारीनुसार आरोपीने मार्च 2026 निमखेड बाजार येथे गावात येऊन विश्वकर्मा योजनेतून 50% अनुदानावर कर्ज, विविध शासकीय लाभ तसेच माझ्या मुलीला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही महिलांना वस्तू देऊन विश्वास संपादन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक दिवस उलटूनही ना कर्ज मंजूर झाले, ना नोकरी मिळाली, ना भरलेले पैसे परत मिळाले. पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने मला फोन करून त्रास देऊ नका, अन्यथा माझ्या जीवाचे बरे वाईट करून तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. लोन केससाठी म्हटलं एक मॅडम आलेले होते. कोणती मॅडम? सारिका राऊत म्हणून प्रतवाड्याची होती. ते मिल कॉलनीमध्ये राहते. तशी मूळगाव त्यांची येवत आहे. हा, विश्वकर्मा योजना म्हणून ते आलेले होते. आमच्या जवळची, आमच्या गावाजवळ एक सारपाणी गाव म्हणून आहे, तिचे पण 18 लोक आहेत. हा, त्याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचले. आणि मग आम्ही आदिवासी आहे म्हणून म्हणा की तुझी मुलीला नोकरीवर लावून देतो, 35,000 सबसिडी आहे तुम्हाला. तुम्ही किती पैसे दिले? मी म्हणजे थोडे करून फोन पे ना म्हटलं 3 लाखचं जोडपास दिले. आणि माझी मुलीला नोकरीवर लावासाठी 3 लाख रुपये घरपोच त्यांच्या कॅश दिलेली आहे. बरं, आता गुन्हा दाखल केलाय का? गुन्हा दाखल केला आहे. 1 जुलैला केलेला आहे गुन्हा दाखल. अशा किती महिला? अशी किंवा माझ्या गावाशी म्हणजे 13 महिला आहेत. या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता कलम 318(4), 316(2) व 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आले असून रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या अन्य महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.